नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ही जी एक ॲड आहे पेपरमध्ये आलेली, आजच्याच पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे। यामध्ये काय झालेला विषय आहे तर बघा, या ठिकाणी रिक्त केलेली जी पदे आहेत ती 12,500 या ठिकाणी पदे आहेत असं सांगितण्यात आलं होतं, परंतु या ठिकाणी फक्त 123 पदे या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत। हा विषय यासाठी आपण सांगतो आहे की आपण सुद्धा सध्या वनसेवकाच्या जवळपास 12,000 जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठवलेला आहे आणि आता यापैकी किती जागा भरतात हा सुद्धा आता महत्त्वाचा विषय या ठिकाणी असणार आहे। ही जी भरती आहे ही भरती आदिवासी विभागाची ही भरती असणार आहे। आदिवासी विशेष पद भरती दुर्लक्षित, जाहिरातीचा या ठिकाणी पत्ताच नाही आहे आणि अशी सुद्धा आता हे वनसेवकाच्या बाबतीत सुद्धा असंच काही व्हायला नको असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय, कारण की त्या ठिकाणी सुद्धा 12,000 जागेचा प्रस्ताव आहे। आता या न्यूजमध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे नेमकं, तर पूर्ण न्यूज वाचायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, परंतु या ठिकाणी महत्त्वाचा विषय हा असणार आहे यामध्ये की या शासन निर्णयानुसार, म्हणजे हा शासन निर्णयसुद्धा झालेला होता, ही गोष्ट समजून घ्या। या शासन निर्णयानुसार गट क व गट ड मधील पदे भरण्याची कार्यवाही 31 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 1 महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते। म्हणजे तुमचा शासन निर्णयसुद्धा निघाला होता आणि त्या शासन निर्णय निघाल्यानंतर 1 महिन्याच्या आत या ठिकाणी जाहिरात काढावी असं यांनी सांगितलं होतं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत पदे भरण्याची कार्यवाही 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची होती। 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करायची होती। मात्र 2 वर्ष उलटून गेले तरी विशेष पदभरती मोहीम राबवण्यात आली नाही। 2 वर्ष उलटून गेले तरी या ठिकाणी पदभरती मोहीम राबवण्यात आलेली नाही। त्यानंतर पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्रालयीन विभागातील अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि यानंतर या ठिकाणी सचिव यांनी 13 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रान्वये विनाविलंब तात्काळ पदभरतीचे निर्देश दिले होते। या ठिकाणी बघा, तात्काळ पदभरतीचे निर्देश दिले होते, पण बेरोजगार आदिवासी उमेदवारांसाठी विशेष पदभरतीच्या जाहिराती निघाल्याच नाहीत। आता हा इथं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांसमोर की एकीकडे हे सर्व सांगतात की एवढ्या जागा खाली आहेत, तेवढ्या जागा खाली आहेत, पोलीस भरती 13,000 जागाची होणार आहे, वन विभागामध्ये 12,000 जागा रिक्त आहेत आणि त्याची भरतीसुद्धा होणार आहे, परंतु आता या ठिकाणी ह्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती मात्र या ठिकाणी कमी पदाच्या या ठिकाणी हे काढत आहेत असा विषय या ठिकाणी आहे। आता गुंता सुटेना म्हटलेला आहे, जाहिरातीचा पत्ताच नाही आहे। आणि यामध्ये सुद्धा यांनी काय सांगितलेलं आहे बघा, आमदार खासदार वगैरे आहेत, आमदार खासदारसुद्धा आहेत, विधानसभेमध्ये आमदारसुद्धा आहेत आणि खासदारसुद्धा आहेत, तरी पण या ठिकाणी हे अपयशी ठरत आहेत। ही गोष्टसुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे। 25 आमदार ठरले अपयशी। विधानसभेत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे 25 आमदार आहेत, मात्र गत 5 वर्षात 2 शासन निर्णय निर्गमित होऊन आदिवासी उमेदवारासाठी विशेष पदभरती मोहीम राबवून घेण्यास 25 आमदार या ठिकाणी अपयशी ठरले आहेत असा आरोप आदिवासी बेरोजगार उमेदवारांकडून सातत्याने होत आहे। एकीकडे बेरोजगारीची समस्या ही प्रचंड वाढलेली आहे आणि दुसरीकडे हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत। यांचं लक्ष फक्त यावेळेस आहे की मुख्यमंत्रीपद पाहिजे, गृहमंत्रीपद पाहिजे, मुख्यमंत्री मला पाहिजे किंवा मग बाकीचे जे काही पदं आहेत महत्त्वाचे, महसूल विभाग असेल, महसूल मंत्री असेल, हे मला भेटलं पाहिजे किंवा आम्ही निवडून आलो पाहिजे, हे अशाच प्रकारचे सर्व गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताचं काहीच आता या ठिकाणी कुणाला पडलेलं नाही असा विषय आहे। कारण की ही ताजी बातमी आहे, आजच्या पेपरमधली ही बातमी आहे। सकाळी पेपर वाचत असताना हा विषय निदर्शनास आला, म्हणून तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी ही अपडेट आपण दिलेली आहे। आता जसं आपण वन विभागाच्या बाबतीत बघतोय तर वन विभागावरही सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, नेमक्या जागा आता या ठिकाणी किती निघतील। ओके, धन्यवाद, थँक्यू। असं असलं तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, अभ्यास तुमचा कंटिन्यू सुरू ठेवा। जागा निघतील, कमी प्रमाणात निघतील, जास्त प्रमाणात निघतील, ते नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेल, परंतु अभ्यासामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे। आपल्या चॅनलवर सुद्धा काही व्हिडिओ अपलोड आहेत अभ्यासाच्या बाबतीत, ते सुद्धा तुम्ही बघा आणि अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवा। ओके, धन्यवाद, थँक्यू।